काय सांगाल चांदखेड पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरवाते घोटकुले यांचा कालपासून बुद्ध विहार परिक्रमा दौरा सुरू आहे. त्या दौऱ्याच्या पाठीमागे नेमका उद्देश काय आहे? नमस्कार. काल सकाळपासून आमचा बुद्ध विहार परिक्रमा दौरा सुरू आहे. आपल्या चांदखेड गणाच्या उमेदवार सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले यांनी साळुंबरे गावापासून सुरुवात केलेली आहे. खरं तर बुद्ध विहार परिक्रमाचा मागचा उद्देश म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो घटनेमध्ये अधिकार दिलाय, जो इलेक्शनला सर्व महिला माता भगिनींना त्याचबरोबर सर्व तरुणांना हा जो इलेक्शनचा अधिकार मिळालेला आहे तो केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे. त्यांनी जर घटनेमध्ये तशी तरतूद केली नसती तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाली नसती. आणि मला असं वाटतं की ह्या इलेक्शनच्या सुरुवातीला आपण या गोष्टीची आठवण करून या बुद्ध विहारामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, ही या पाठीमागचा उद्देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आपण समाजकारणात नेमका काय बदल करू इच्छितो? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका आणि संघटित व्हा असा हा संदेश दिलेला आहे. आणि ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असताना असे अनेक घटक आहेत की त्या घटकांना मदतीचा अधिकार, मदतीचा हात पाहिजे असतो. आणि निश्चितच गेले 20 वर्ष मी वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचून त्या लोकांना मदतीचा हात देत आलेलो आहे, त्या लोकांना मदत करीत आलेलो आहे, त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या मदतीला, त्यांच्या अडचणीला मी कायम धावून गेलेलो आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून सर्व नागरिकांमध्ये जाताना तुम्ही नेमका मुख्य संदेश म्हणून काय घेऊन जाता? खरं तर या दौऱ्याच्या माध्यमातून या दौऱ्यामध्ये जे आपण वेगवेगळ्या भागामध्ये काम करत असतो आणि ज्या लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, खरं तर हा म्हणजे समाजाचा विचार केला तर आपण कायम काय करतो की बाबा मंदिरामध्ये जातो, पण मला असं वाटतं बुद्ध विहारामध्ये जाण्याची अजूनही लोकांची हे होत नाहीये. आणि माझं संकल्पना आहे की ह्या लोकांपर्यंत मुख्य प्रवाहात आपण आलो तर या लोकांना आपण बरोबर घेऊन चाललं पाहिजे. बरं, एकंदरीतच राजकारणाची ही जातीपातीवरती जे राजकारण चालतं त्याला कुठलाही थारा न देता तुम्ही सर्वसमावेशक नेतृत्व करताय, नेमकी या पाठीमागची भावना काय? खरं तर मी सर्वसामान्य जनतेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. ज्यावेळेस माझं स्वतःच जर पाहिलं तर मी कायम या बौद्ध वस्तीमध्ये मी वाढलेलो आहे, मी मोठा झालेलो आहे. मला या ठिकाणी मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या घराशेजारी आमच्या गोदाय काकू राहत होत्या आणि त्या कायम मला अंगा खांद्यावरती खेळवायच्या. मी कायम म्हणजे माझं लहानपण मी त्यांच्या घरात गेलेलं आहे. या निमित्ताने मला ती गोष्टच मान्य नाही की जातीपातीचं राजकारण मी करत नाही. सर्वांमध्ये राहण्याची माझी कायम स्वरूपीची भूमिका आहे. या दौऱ्याला नेमका नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? नागरिकांचा प्रतिसाद खूप आहे. या ठिकाणी आमचे प्रतिभाऊ आगळे आहेत, या ठिकाणी राजाभाऊ आहेत. ही मंडळी माझ्या संघ कायम स्वरूपीच्या आहेत आणि या मंडळींना आपण बरोबर घेऊन चाललो तर निश्चितच दौरा हा कायम स्वरूपीचा सक्सेस होणार आहे. दौऱ्याचं स्वरूप काय होतं? दौऱ्याचं स्वरूप आहे की जे विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध, त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेऊन या माझ्या जे इलेक्शन आगामी काळात होणार आहे त्याची सुरुवात करणे. बौद्ध समाजातील नागरिकांना काय आवाहन करताय तुम्ही राजकारणाच्या पार्श्वभूमीवर? खरं तर बौद्ध समाजाच्या व्यक्तींना आव्हान करू शकतो की माझ्यासारखा कार्यकर्ता हा कायम तळागाळात काम करणार आहे आणि खरं तर माझ्या पाठीवर जर या समाजाने हात ठेवला तर निश्चितच मी भविष्य काळामध्ये या मागाई करीत आलेलो आहे आणि भविष्य काळामध्ये पण ज्या वेगवेगळ्या योजना या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कायम माझी आहे आणि या समाजाला बरोबर घेऊन चालण्याची माझी कायमस्वरूपीची ही आहे. काही काय सांगाल, आजपासून तुमच्या परिक्रमा दौऱ्याला सुरुवात होते, नेमकं स्वरूप कसं होतं दौऱ्याचं? जय भीम. आम्ही 3 दिवसाचा दौरा केलाय. चांदखेड गावामध्ये जी गावं येतात त्या पूर्ण गावामध्ये जाऊन सर्व बुद्ध विहारमध्ये जाऊन सगळ्यांची भेट घेणं, सगळ्यांच्या काय समस्या आहेत ते समजून घेणं व त्याच्यावरती मला पुढच्या भविष्यकाळ त्याच्यावरती काय करता येईल आणि त्यांच्या काय समस्या आहेत ते समजून घेण्याचा मी प्रयत्न केलाय. दौऱ्याचं स्वरूप नेमकं कसं होतं? दौऱ्याचं स्वरूप म्हणजे सुरुवात आम्ही साळुंबरे गावातनं केली, तिथून दारुंबरे गावात गेलो, मग गोडुंबरे गाव केलं, पाचने कुसगाव. बरं, ह्या उपक्रमाचा, ह्या दौऱ्याचा नेमका हेतू काय आहे तुमच्या? ह्या दौऱ्याचा हेतू मेन म्हणजे सर्व धर्म समभाव,
म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांची सेवा करावी ही माझी खूप इच्छा आहे. म्हणून मी सगळ्यांना एकत्र घेऊन विकास कसा करता येईल ह्याच्यावरती मी जास्त जोर देणार आहे. बरं, आता या दौऱ्यामध्ये महिलांनी मनमोकळेपणाने तुमच्याशी संवाद साधला. मी आता पाहिलं महिलांचा जो संवाद करायची भावना होती ती अतिशय चांगल्या प्रकारची होती. तुम्हाला हे प्रश्न मांडताना जनता ज्यावेळी तुमच्याकडे प्रश्न मांडते ती अशा चांगल्या प्रकारे मांडत असताना तुम्हाला त्याचं समाधान वाटतं? हो, खूप समाधान वाटतं. मला असं वाटतं की सगळ्यांनी स्वतः येऊन हक्काने सांगावं की ताई आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही तो सॉल्व्ह करावा. मी खूप कष्ट करून प्रयत्न करून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा अतोनात प्रयत्न करेन. तर काय सांगाल भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत पंचायत समिती चांदखेड गणाच्या उमेदवार सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले यांचा बुद्धविहार परिक्रमा दौरा आज तुमच्या गावात आलेला आहे. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तुमची भावना काय? पवन मावळचे चांदखेड गणाचे पंचायत समितीचे उमेदवार सौ सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले यांचा जो दौरा साळुंबरे बौद्ध विहारला त्यांनी जी भेट दिलेली आहे त्यामध्ये वातावरण एकदम उत्तेजित झालेले आहे, आनंदी झालेलं आहे. बौद्ध वस्तीचं जे मंदिर आहे ते बाळासाहेब भेगडे यांच्या निधीतूनच ते उभारलेलं आहे आणि तो संपूर्ण समाज आज सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले यांच्या मागे पाठीमागे उभा आहे. याचं कारण बाळासाहेब घोटकुले यांनी केलेले कोरोनामध्ये जे संकट समय गावोगावी त्यांनी जे केलेलं काम हे लोकांच्या डोळ्यासमोर आहे आणि घरकुल योजनेमध्ये सुद्धा बाळासाहेब घोटकुले यांनी तालुक्यामध्ये अग्रेसर भूमिका बजावलेली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी जय पराजयाकडे लक्ष न देता हा समाज माझा आहे, या समाजाचं ऋण मला फेडलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जनतेपुढे अनेक त्यांनी त्यांच्या आयुष्यामधली कामं आज या ठिकाणी केलेली आहेत. आणि या परिसरामध्ये आमच्या भागामध्ये कुणाचे दुःख हो, कुणाचा सुखाचा कार्यक्रम असो त्यामध्ये बाळासाहेबांची हजेरी असते. किंवा कोणी आजारी कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा आजारी कार्यकर्ता बाळासाहेबांना जर हे कळालं तर घरी येऊन त्यांनी भेट द्यायची आणि त्यांचं दुःख निवारण करायचं. हे कार्य समाजासमोर बाळासाहेबांचं असल्यामुळं साळुंब्र गाव आणि बौद्ध जी वस्ती आहे या भागातली 7-8 गावामधली त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पोथर ताई आले हेच आम्हाला समाधान आहे, दुसरी तर काही अपेक्षा नाही. जरी आमच्या असल्या तरी आम्ही ताईंपत्र पोचू एवढंच आम्हाला असं वाटतं. बरं, आता त्यांनी तुमच्यासोबत जो मनमोकळेपणाने संवाद केला त्याच्यावरून त्यांचं नेतृत्व कसं वाटतं तुम्हाला? छान आहे, नेतृत्व छान आहे, त्यांचा स्वभाव पण छान आहे. आम्हाला असं वाटतं की ताई आमच्या संघ म्हणजे एवढं बोलतात एवढं हे करतात म्हणलं ताई आमच्या जे आहे ते आमचं सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे आम्हाला असं वाटतं की ह्याच उमेदवार यावं एवढंच आम्हाला आमची अपेक्षा आहे. तुमच्याकडं तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की तुम्हाला त्यांच्यावरती काम करेल असा आत्मविश्वास आहे तुमचा? भरपूर आहे, भरपूर आहे. दुसरा प्रश्न असा, त्यांचा आत्ताच एक भव्य कार्यक्रम झाला महिलांसाठी, खास मनोरंजनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाची तुम्हाला संकल्पना कशी वाटली? तुम्ही त्या कार्यक्रमाला होता का? नेमकी काय भावना आहे कार्यक्रमाविषयी? होते म्हणजे पहिल्या स्टेजवरती खुर्ची लावूनच होते, इतकं मनसोक्त खेळता आलं, बघता आलं आणि मनसोक्त लेडीज खेळत होत्या, एवढ्या नाचत होत्या, धिंगाणा घालत होत्या. म्हणजे एक जीवन प्रकार जगायला त्या दिवशी भेटलं, कारण इतकं कामाचं टाइम भेटत नाही, घरी तर भेटतच नाही. पण त्या दिवशी खूप खूप म्हणजे इतकं छान वाटलं ना, असं वाटलं नेक्स्ट टाइम परत कुठेतरी व्हावा आणि जावं खेळायला, नाहीतर मन मग खेळताच येत नाही. तेव्हा महिलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता त्या कार्यक्रमामध्ये, तर या पुढच्या काळात महिला त्याच ताकदीने सुवर्णाताईंच्या पाठीमागे उभं राहतील? एकच नंबर बोलले, एकच नंबर राहतील. काय सांगाल, सुवर्णाताई घोटकुले यांचा दौरा, बुद्धविहार परिक्रमाचा दौरा सुरू आहे, तो तुमच्या गावात आलेला आहे. एकंदरीतच जनतेतून जो स्वर येतोय तो बाळासाहेब घोटकुले यांचं नेतृत्व मान्य करणारा होता. परंतु आता आरक्षणामध्ये वेगळ्या प्रकारचं आरक्षण पडल्यामुळे सुवर्णाताई घोटकुले यांना उमेदवारी निश्चित झाली.
बाळासाहेब गोटकुलेंच्या पाठीमागं मोठा मतप्रवाह होता. या निवडणुकीमध्ये तोच मतप्रवाह सुवर्णाताई गोटकुलेंच्या पाठीमागे उभे राहील. 100% राहील आणि संकल्पना बाळासाहेबांची असल्यामुळं आमचा संपूर्ण समाज हा त्यांच्या पाठीशी राहणार आहे. आणि कारण असं आहे की आजपर्यंत फक्त भाजपाने 2 आमचे पंचायत समिती सदस्य दिलेले आहेत. आजपर्यंत कुठल्याही पक्षांनी आमचे सदस्य दिलेले नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांना आम्ही आमच्या बाजूनी आणि आमच्या सगळ्या वस्तींच्या माध्यमातून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आम्ही संकल्प सर्वांनी केलेला आहे. तुम्हाला सुवर्णाताईंच्या नेतृत्वाकडे पाहून त्या बौद्ध वस्ती म्हणा किंवा इतर सर्व समाजामध्ये काम करताना त्यांची कामाची पद्धत लोकांना आवडेल. हो, कारण का बाळासाहेबांवर जे संस्कार आहेत तेच संस्कार त्यांनी त्यांच्या मिसेस केलेले आहेत. आणि त्यांना संपूर्ण दौऱ्याच्या दरम्यान त्यांच्या लक्षात आले की आमचा समाज त्यांच्या पाठीशी कितपत उभा राहील. आपण या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपाचे उमेदवार सुवर्णाताई घोटकुले यांनी बौद्ध विहारापासून सुरुवात केली. मी त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आणि त्यांनी जो संकल्प बाळासाहेबांनी त्यांच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्या संकल्पाचं मी अजून परत एकदा स्वागत करून मी आज सांगू इच्छितो की जो घटक बाळासाहेबांच्या विचारांनी त्या ह्याच्या मुख्य प्रवाहात येणार असेल तर त्यांचं बाळासाहेबांचं आमच्या बौद्ध विहारा गोडुंबरे, साळुंबरे, दाळुंबरे या 4 गावांच्या मित्रमंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या विचारातून ज्या बाळासाहेबांनी प्रेरणा घेतली तीच प्रेरणा त्यांच्या मिसेसमध्ये त्यांनी म्हणजे कार्यक्रमातून दाखवून दिलेली आहे. आणि जो बाबासाहेबांच्या विचारांचा गाढ अभ्यासक आहे, संविधानाचा निर्मिती बाबासाहेबांनी केली आणि त्या संविधानाच्या मार्गावर आज बाळासाहेब चाललेले आहेत. आणि संविधानाच्या मार्गावर चालत असताना त्यांना समजून आलं की आपण जर ह्या संविधानाच्या मार्गावर चाललो तर विजय हा आपला निश्चित आहे. आणि त्या विजयाची सुरुवात त्यांनी ह्या आमच्या गोडुंबरे गावच्या बौद्ध विहारापासून केली. त्यांना मी त्या विजयाच्या आणि त्यांच्या हितून जे विजयाचा संकल्प त्यांनी केलाय त्या संकल्पाला आर्थिक शुभेच्छा देतो आणि ते थांबतो.